अर्धा भाग. याच्यामध्ये कोणकोणते अर्थतज्ञ येतात? अल्फ्रेड मार्शल, A.C. पिगू, आयर्विंग फिशर इत्यादी. नवसनातनवादी अर्थतज्ञ कोण कोण आहे? अल्फ्रेड मार्शल आहेत, A.C. पिगू आहेत, आयर्विंग फिशर आणि इत्यादी. त्याच्यानंतर आधुनिक संप्रदाय 20व्या शतकापासून आजपर्यंत आधुनिक अर्थशास्त्राचा कार्यकाळ. यामध्ये कोण येतं? जेम केन्स, लिओनेल रॉबिन्स, आता ज्यांची व्याख्या आपण दुर्मिळतेची पाहिली, आणि पॉल सॅम्युएल्सन इत्यादी. ठीक आहे. आता अर्थशास्त्राच्या शाखा. पहिली सर रॅग्नर फिश यांनी साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली आहे. त्या शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र होय. हे शब्द ग्रीक शब्द मायक्रोस MIKROS व मॅक्रोस MAKROS यापासून उत्पत्ती झालेले आहेत, त्यांचा उगम झालेला आहे. लक्ष द्या. अर्थशास्त्राच्या साधारणतः 2 प्रमुख शाखा आहेत असं मत रॅग्नर फिश या अर्थतज्ञांनी मांडलेलं आहे. त्यांनी 1933ला अर्थशास्त्राच्या 2 शाखा असाव्यात असं मत प्रकट केलं होतं. त्या शाखा म्हणजे कोणत्या? एक सूक्ष्म अर्थशास्त्र व दुसरं स्थूल अर्थशास्त्र. हे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र हे जे शब्द आहे हे ग्रीक शब्द मायक्रोस आणि मॅक्रोस MIKROS मायक्रोस म्हणजे मायक्रो, MAKROS म्हणजे मॅक्रो, मॅक्रो म्हणजे स्थूल, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, यापासून हे शब्द तयार झालेले आहेत. पुढे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एक कुटुंब, एखादा कामगार, एखादी फर्म म्हणजे कंपनी, एखादी उद्योग संस्था इत्यादी. लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाला वेगळं करून त्या लहानात लहान घटकाचं अभ्यास करण्याकरता निवड केली जाते. त्याचं सर्वकष परीक्षण करून, अध्ययन करून त्याचं विश्लेषण मांडले जाते. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेत समजा 1 लाख कुटुंब कार्यरत आहे, तर त्या 1 लाख कुटुंबाला अभ्यास करण्याकरता न निवडता त्या 1 लाख कुटुंबापैकी एका वेगळ्या कुटुंबाला बाजूला करणे, त्या कुटुंबाची संख्या किती, त्याच्यात कमावते किती, न कमावते किती, त्यांचं एकूण महिन्याचं उत्पन्न किती, त्यांचा एकूण खर्च किती, त्यांची बचत किती, बचतीतून उभं झालेलं भांडवल किती, उभं झालेल्या भांडवलातील त्यांची गुंतवणूक किती, गुंतवणूक केल्यानंतर त्यांना होणारी प्राप्ती किती, अशा पद्धतीचं एखादं सूक्ष्म चक्र अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकाचा अभ्यास, आर्थिक वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. उदाहरणार्थ एखादं कुटुंब, एखादा कामगार, एखादी फर्म कंपनी, एखादी उद्योग संस्था इत्यादी. दुसरी व्याख्या केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. लक्ष द्या. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील कार्यरत असंख्य उत्पादन संस्थेपैकी एखाद्या विशिष्ट उत्पादन संस्थेला अभ्यास करण्याकरता निवडणे, अर्थव्यवस्थेत कार्यरत असंख्य कुटुंबांपैकी विशिष्ट कुटुंबाची अभ्यास करण्याकरता निवड करणे, असंख्य वस्तूच्या किमती असताना एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीची निवड करून त्याचा अभ्यास करणे, असंख्य श्रमिकांना प्राप्त होणाऱ्या, कर्मचाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या वेतनाचा अभ्यास न करता विशिष्ट कर्मचाऱ्याची वेतनाची अभ्यास करण्याकरता व्यक्तीच्या निवड करणे, असंख्य उद्योग संस्था कार्यरत असताना विशिष्ट उद्योग संस्थेचीच अभ्यास करण्याकरता निवड करणे व विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. उदाहरणार्थ एखाद्या संपूर्ण जंगलाचा अभ्यास न करता त्या जंगलामध्ये असलेल्या विशिष्ट जातीच्या झाडाची निवड करून
त्या झाडांची स्वतंत्ररित्या गणना करून, त्याचा अभ्यास करून, त्याची लांबी किती, त्याची रुंदी किती, त्याची गोलाई किती, त्याची जाडी किती, ते कोणत्या कामासाठी ते झाड उपयोगी आहेत, अनुपयोगी आहे, त्याचे फायदे काय, त्याचे नुकसान काय, या संपूर्ण गोष्टीचा बारीक बारीक अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे संपूर्ण जंगलाचा अभ्यास न करता जंगलातील विशिष्ट जातीच्या झाडाची अभ्यास करण्याकरता निवड करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, असं केनिथ बोल्डिंग यांनी या ठिकाणी आपलं मत प्रकट केलेलं आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण इतकेच मुद्दे अभ्यासूया. पुढचे उर्वरित मुद्दे या प्रकरणातले आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासूया. धन्यवाद. काही मुद्दे जर याच्यातले न समजण्यासारखे असेल तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघितल्याबरोबर लाईक करा व जे मुद्दे समजले नसतील तर ते ग्रुपवर आपण SMS द्वारे किंवा व्हॉईस मेसेजद्वारे आपण त्यावर आपल्या प्रतिक्रिया कळवा. नक्कीच तुम्हाला पुनश्च ते मुद्दे सहजरित्या कसे समजेल याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. धन्यवाद.